स्वागतम सुस्वागतम. हा सोहळा करवीरांच्या मानवंदनेचा, हा सोहळा शिक्षण प्रेषितांचा, हा सोहळा लोकशिक्षणाच्या ज्ञानगुरूंचा, हा सोहळा बहुजनांच्या सुखाचा, हा सोहळा शोषितांच्या हिताचा. असाच आगळा वेगळा कृतज्ञपूर्ण मानवंदनेचा आणि ज्ञानवंदनेचा सोहळा म्हणजे आपल्या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या शिल्पकारांचा सन्मानाचा हा सोहळा. 19 ऑगस्ट संस्थेच्या प्रत्येक शाखेत साजरा होणारा समाज दिन व विद्यार्थी गुणगौरव सोहळा. इरलेशे रोप लाविलेद्वारी वेलू त्याचा गगनावरी या
कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्मदिवस हा मराठी विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सर्व प्रांगणात हा मोठ्या दिमागदार सोहळा संपन्न होत आहे. असाच सोहळा आपल्या विद्यालयात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सन्माननीय सर्व सदस्य, शालेय समिती सदस्य, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आज या सोहळ्यासाठी आपल्या वेळात वेळ काढून आवर्जून उपस्थित झाले त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे ज्या वक्त्यांनी या ठिकाणी आपल्या नभोवाणीतून अत्यंत उच्च विचाराने कर्मवीरांचे या ठिकाणी विचार मांडले त्या सर्व वक्त्यांचे विद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक असे आभार. त्याचप्रमाणे सन्माननीय दिलीपांना यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं. त्या मनोगतांचेही त्यांनी मनोगतातून कर्मवीरांची थोरवी ही आपणासमोर मांडली. त्याबद्दलही त्यांच्या विद्यालयाच्या वतीने आभार. विद्यार्थ्यांनी अत्यंत शांतपणे थोडीशी चुळचुळ केली पण तरीही आपण जमिनीवर खिळून बसले. त्या सर्व विद्यार्थ्यांचेही विद्यालयाच्या वतीने आभार. सर्व विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर बंधू भगिनी हेही आपल्या कर्तव्याच्या स्थानी बसून होते. त्यांचेही विद्यालयाच्या वतीने सर्वांचे आभार. ज्यांनी सूत्रसंचालन केले आदरणीय श्री घोटेकर सर, त्यांनी पण अत्यंत चारोळीच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येक समर्पक पद्धतीने सूत्रसंचालन केले त्याबद्दल त्यांचेही आभार. संयोजकांनी अत्यंत नियोजनबद्ध आजच्या कार्यक्रमाचे संयोजन करून कार्यक्रमाचे योग्य ते नियोजन केलं आणि त्या नियोजनाने अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. त्या संयोजकाचेही आभार. आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी संमती दिली, परवानगी दिली त्या विद्यालयाच्या आदरणीय भुटेंद्र मॅडम त्यांचेही विद्यालयाच्या वतीने आभार. आणि सन्माननीय अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. विद्यार्थ्यांनी जागेवर बस